महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क, सत्य बातमी, ठाम भूमिका। थकीत वेतनासाठी सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटनेचे निवेदन 5 दिवसात वेतन न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटना नंदुरबार यांच्या वतीने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन देऊन NUHM NRHM अंतर्गत UPHC, SDH जिल्हा रुग्णालय PHC आणि UHWC येथे आउटसोर्स पद्धतीने कार्यरत कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी करण्यात आली। संघटनेने दिलेल्या निवेदनात गेल्या अनेक महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे वेतन नियमितपणे मिळत नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट कोसळल्याचे नमूद करण्यात आले। 6 महिन्यापैकी केवळ 2 महिन्याचे वेतन अदा करण्यात आले असून उर्वरित 4 महिन्याचे थकीत वेतन तात्काळ देण्यात यावे अशी प्रमुख मागणी करण्यात आली। तसेच शासनमान्य वेतन लागू करणे, वार्षिक वेतनवाढ देणे, बेकायदेशीर वेतन कपात तात्काळ बंद करणे तसेच PF, ESI, बोनस, सवेतन रजा यासह सर्व वैधानिक सुविधा लागू करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। याशिवाय संबंधित आउटसोर्स एजन्सीच्या आर्थिक व्यवहारांची आणि वेतन वितरण प्रक्रियेची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी। तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभाग, संबंधित एजन्सी आणि कर्मचारी प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊन सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी संघटनेने केली। यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी इशारा देत सांगितले की निवेदन दिल्यानंतर 5 दिवसाच्या आत थकीत वेतन अदा करून प्रलंबित प्रश्नावर सकारात्मक निर्णय न झाल्यास सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटना नंदुरबार यांच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशाराही देण्यात आलाय। निवेदनावर कॉम्रेड RT गावित, कॉम्रेड विक्रम गावित, विश्वास गावित, दिनेश पावरा, वसंत वडवी, सुनील वडवी, दिनेश धनगर, गणेश पवार, प्रवीण चौधरी, राजेश चौधरी, संगीता ठाकरे, शमुवेल गावित, राकेश तळवी, कल्पेश बागुल आदी पदाधिकारी व कर्मचारी प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या आहेत। माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलं होतं। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने सत्यशोधक कंत्राटी कर्मचारी संघटना नंदुरबार याच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे। आरोग्य खात्यामध्ये आउटसोर्समध्ये जे कर्मचारी काम करत आहेत त्यांना अनेक महिन्यापासून वेतन भेटत नाही आणि वेळेवर ज्या तारखेला शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन दिलं जातं त्या तारखेला या कर्मचाऱ्यांना सुद्धा द्यायला पाहिजे तसं नव्हता। 6 महिने पेमेंट अडवलं जातं आणि GST आणि संस्था शुल्क म्हणून त्यांच्याकडून 4,500 रुपये हे परस्पर कापले जातात। तर हे एक प्रकारचा अन्याय आहे आणि या कोरोनासारख्या बिमारीमध्ये या आरोग्य कर्मचाऱ्यांनी इतकी सेवा दिली की ते एक आरोग्य दूत म्हणून त्यांना गौरवलं गेलं। परंतु या आरोग्य दूतांनाच जर अशा पेमेंटमध्ये अडकवलं जात असेल तर त्यांचे कुटुंब कसं चालणार? त्यांच्या पोरांचे शिक्षणाचं, त्यांचं घर भाडे, त्याच्यानंतर प्रवास भत्ता, हे सगळं जजमेंट बसवताना त्यांच्या काय हाल असतील ते आपण विचार करायला पाहिजे। त्यामुळे सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने आम्ही आज इशारा देतोय, जर 5 दिवसामध्ये त्यांचे जे थकलेलं पेमेंट आहे ते पेमेंट जर 5 दिवसात दिलं नाही तर सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा या कर्मचाऱ्यांसमोर, या आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडेल आणि जर त्या आंदोलनामुळे काही कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ते जे एजन्सीवाले, श्रीराम एजन्सीवाले जे आहेत ते जबाबदार राहतील।